हाय नमस्कार. आज आपण पौष्टिक अशी खीर बघणार आहे जी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी आणि खूप पौष्टिक आहे कारण याच्यात सगळं प्रोटीन कॅल्शियम सगळं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण भाजके चणे घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेतली, साधारणतः अर्धी वाटी हे चणे आहेत. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले. 4 ते 5 मी बदाम घेतलेले आहेत आणि इथे 2 ते 3 चमचे मी साखर घातलेली आहे. या ठिकाणी आपण वेलची घालणार आहे. 2 ते 3 वेलची आपण सोलून घातलेली आहे आणि छान स्मूथ अशी पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता बिलकुल स्मूथ अशी झालेली आहे. या ठिकाणी खजूर घेतलेले आहेत. 4 ते 5 हे खजूर आहे ते 2 तास भिजवून घेतलेले आहे. त्याची साल काढून आपण बारीक करून घेतलेले आहे आणि हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. बारीक तुकडे करायचे म्हणजे स्मूथ पेस्ट होईल. जर आवडत असेल तर थोडे मोठे ठेवा, म्हणजे दाताखाली छान लागतात खिरीमध्ये. या ठिकाणी थोडं दूध घातले आणि स्मूथ पेस्ट झालेली आपल्या एका साईडला कढई घेतली, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घेतले आणि साधारणतः 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा छान भाजून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट केलेली त्याच्यामध्ये दूध घालून या ठिकाणी ॲड केलेलं आहे या रव्याच्या मिश्रणामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यात मी अजून दूध घेतले, साधारणतः 1 ग्लास दूध घेतलेलं आहे मी. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं पाणीही घालू शकता. या ठिकाणी दूध आपलं छान मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता खजूर या प्रकारे थोडे थोडे बारीक दिसतात, किंवा नसेल तर तुम्ही छान बारीक तुकडे करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता घट्ट अशी आपली खीर झाली आणि चवीला अगदी उत्तम लागते. लहान मुलांपासून मोठ्यांना अतिशय आवडते. यामध्ये चणे असल्यामुळे खूप पौष्टिक अशी आहे.